त्याच्यामुळे आम्ही भोगलेलं आहे, त्याच्यामुळे तो फटका सहन आम्ही केलेला आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आता ही राज्य पातळीवरची निवडणूक नाही, ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. त्याच्यामुळे मला एक विश्वास आहे, आम्ही सगळे 2 पावले पाठीमागे येऊन निवडून येणारा उमेदवार आम्ही तिथे देणार आहोत आणि महापालिकेमध्ये सत्तेत येणार आहोत. विधानसभेला वेगवेगळे लढलेलो होतो, तरी विधानसभेचे उमेदवार म्हणून एकमेकाविरुद्ध आपस न ठेवता या नादान भाजपवाल्यांना सत्तेतनं हटवायचं असेल तर पदवीधर जनतेच्या हितासाठी एकत्र आलं पाहिजे. या भावनेनं मी असेल, लीना दरड असतील किंवा योगेश चिले असतील, या आम्ही जनतेच्या हितासाठी एकत्र येण्याची भूमिका घेतली आणि निवडणुका या आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत, हेही निसंदिग्ध पाठवतो या ठिकाणी सांगायला हवं. ही सुद्धा पाचवी सत्ता महापालिका, आमदार, राज्य, केंद्र अशी 5वी सत्ता असतानाही 300 जण आमच्याकडे इच्छुक असणंही मला वाटतं निकोप लोकशाहीचं लक्षण आहे. आम्ही आमच्या पद्धतीने एकत्र बसून आगे पीछे करून तो प्रश्न नक्की मिटवू. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.